चला तर आज बनवूया मस्त अशी तांदुळक्याची भाजी। त्यासाठी इथे फ्रेश भाजी निवडून घेतलेली आहे। त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतली। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा। तर तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले, तेही परतून घेतलेले आहेत। आणि नंतर आता स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून दिली। भाजी ही परतून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता शिजून भाजी बरीच कमी झालेली आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिठाचं सुद्धा पाणी होतं, त्यामुळे लगेच पाणी टाकायची गरज पडत नाही। तर शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। खूप जास्त बारीक वाटण करून घेतलेलं नाही। तर एकदम थोडंसं मी मसाल्याचं जे भांडं आहे ते धुवून पाणी टाकून घेतलं आणि भाजी छान शिजून घेतली। तर तुम्ही इथे बघू शकता आपली छान अशी भाजी तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।